तर इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी बासमती तांदूळ. हे तांदूळ आहेत ते आपल्याला 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून एक अर्ध्या तासासाठी झाकण देऊन भिजत ठेवायचे आहेत. अर्ध्या तासानंतर थोडंसं पाणी घालून तांदळाची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर एका साईडला मी घेतलेलं आहे पातेलं, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. पाणी गरम झाली की आपण जी तांदळाची पेस्ट बनवली आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. शिजत आली की अशी घट्ट आपली खीर होणार. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 50 ग्रॅम साखर घालायची आहे. साखर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मस्त सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाव लिटर दूध. आता आपण यावर घालणार आहोत तुपाची फोडणी. 2 चमचे तुपामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊन आपल्याला ह्यावर घालायची आहे आणि 1 चमचा आपल्याला वेलची जायफळची पूड घालायची आहे. सर्व साहित्य आहे ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपली सोप्या पद्धतीची तांदळाची खीर रेडी झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा